प्रकाशा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मानवता सेवाभावी संस्थेतर्फे वृक्ष लागवड करण्यात आली। या संदर्भात प्रकाशा ग्रामपंचायत ग्रामसेवक बाळू पाटील यांनी प्रकाशा नागरिकांना आणि सामाजिक वन क्षेत्रपाल शहादा विभागाचे ईश्वर चव्हाण यांनी वृक्ष लागवड प्राप्त होण्यासंदर्भात नागरिकांना काय आवाहन केले ते आपल्या लोकशाही हक्क न्यूजच्या माध्यमातून जाणून घेऊया। आपण उपवन रक्षक सामाजिक वनीकरण यांच्या मार्फत आपण यांना प्रस्ताव पाठवून आपण झाडांची मागणी करून आपण शेतकऱ्यांना पण वाटप करणार आहेत व गावात जे शासकीय जागा आहेत तिथे पण आपण वृक्षारोपण करणार आहे। वन क्षेत्रपाल सामाजिक वनीकरण शहादा यांच्यातर्फे किंवा शासनाच्या एक वन महोत्सव म्हणून योजना आहे, त्याच्यात मी असं आवाहन करू इच्छितो की प्रकाशा ग्रामपंचायतमध्ये ज्यांना बी रोपं लागणार असतील त्यांना वैयक्तिक लाभार्थी म्हणून कधी शेतकरी त्यांच्या शेतबांधावरती लावत असतील तर त्यांना एक योजना आहे, तर त्याच्या 400 रोपापर्यंत किंवा 400 रोपाच्या 1000 रोपापर्यंत त्यांना आपण शेतबांधावरती लावू शकतो आणि सलग शेतामध्ये कधी लावत असतील तर त्यांना लिमिट नाही आहे आणि 1 हेक्टरपेक्षा त्यांचं क्षेत्र कमी असलं पाहिजे किंवा अल्पभूधारक असलं पाहिजे तो। आणि ग्रामस्थांना जर कधी रोपं पाहिजे नसतील तर ग्रामपंचायत मार्फत त्यांनी मागणी करायची आहे, तर त्यांना आपण 1000 रोपापर्यंत फुकट देतो आणि जर कधी इतर संस्थांनी मागितलं तर त्यांना आपण 18 रुपये रोपाप्रमाणे दुधखेडा नर्सरीतनं आपण वाटप करण्याचे नियोजन केलेले आहे। सामाजिक वनीकरण वन क्षेत्र सामाजिक वनीकरण शहादा यांच्याकडे अर्ज करायचे आहे, त्यांना आम्ही रोपं उपलब्ध करून देण्याचे नियोजन करू।